हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजपासून आपले पेपर संपलेत आणि दरवर्षीप्रमाणे आज मी पण किल्ला बनवणार आहे. तर गाईज आपला मेमीचा स्टॉप तुम्हाला माहितीच असेल. तर चला गाईज आता आपण बनवूया. लेट्स गो. चालले खाली झाडू मारायला कारण की ती जागा खूप घाण झाली आणि तुम्हाला दाखवायचं होतं की मी येऊस्तोपर्यंत बाबांनी एका काकांना सांगून पोती पण आणतो. तर चला गाईज आता मी पहिले झाडू मारतो. मी झाडू मारून झालो तुमच्याशी बघतो. चलो लेट्स गो. शी आणि अंश पण आलाय. हे बघा अंश आणि आरिशी. हॅलो. तर काही आता हे दोघं झाडू मारतायत तोपर्यंत मी तुम्हाला पोती दाखवतो. हे बघा. तर काही ही आहेत आपली पोती. एवढी 10-15 पोती आणलेत. चला तर काही आता थोड्या वेळाने सगळ्याची नाही आपण दगड आणायची. काय आणायची? दगड. चला. महाराज दरवर्षीचे आणि गाईज इकडे स्वस्तिक काढलेलं आहे. तो गेलाय तिकडे आणि इकडं आम्ही फटाके हार वगैरे सगळं आणलं. इकडं अन्वय पण आलाय. अजून एक मेंबर येते आमचं. काय म्हणशील अंश तुला कसं वाटतंय? हाय गाईज आम्हाला चांगलं वाटते. हां आता इकडं अंश दिवा पेटवते. इकडं नारळ वगैरे सगळे. आता आम्ही पूजा करणार. चला चला पहिले कोण पाय पडते या. गाईज बघा दिवा पेटलेला आहे. चला या कोण येते पहिलं पाय पडते पडा. चला आता आपण पूजा करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काही हा लक्ष्मण ओळखला का? काही 2 वर्ष आधीच्या लॉग मध्ये होता. हाय कर राईजला. हाय. तर राईज आहे बघा. इकडं आपण सगळं प्रॉपर आता हे केलंय. शेप दिलाय. आता ह्याच्यात दगड भरू. अजून एक लेअर वाढू. चला मातीच कुठे. चला गाईज आता आपण दगड मांडू. तर गाईज बघा आम्ही आता दगड मांडून घेतली. आता हा शेप असा दिलाय. इकडे महाराजांचे आपलं दरवेळेसचा स्पॉट. इकडं बसायचं. इकडून असं जरा पायथान आणि इकडून गडाची एंट्रेन्स केली. एंट्रन्स दोन्ही साईडने. तरी आता बघू. आता त्याच्यावर पोती टाकतो आम्ही. तिकडे पोती कट करून ठेवली. तर आता तुम्हाला पोते टाकून भेटतो तुमच्याशी. चला होईल. ते बघा आम्ही इकडे पोते टाकलेत. आता किल्ल्याचं फायनल लुक बघा. इकडं तटबंदीचं काम चालू आहे आणि शौर्य बसलं इकडं. आणि आर्नवची हालत बघा काय झाली. आजचा हा आर्नवचा 3रा ड्रेस आहे आणि इकडं आहे आमचा लाडका लिप्पो. हे बघा किती सुंदर तटबंदी केलेली आहे त्यांनी. तर आता सकाळी बघू कसं दिसते किल्ला. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे 2रा दिवस किल्ल्याचा. आम्ही सिटीत आलतो कारण की आम्हाला घ्यायचं होतं एक्सटिंक्शन बोर्ड आणि कंदील आणि जरा मावळ घ्यायची होती. तर चला गाईज आता मी आहे शनिवारवाड्याच्याकडे. तुम्हाला दाखवतो. चला शनिवारवाडा. हा गाईज शनिवारवाडा इकडे. पप्पा इकडे गाडी चालवतात आणि आम्ही एक्सटिंक्शन बोर्ड घेऊन आलो. चालले कुंभार गल्ली. खूप छान छान मावळे आहेत. आम्ही चाललोय आता कुंभार गल्लीत. तिकडं कारण खूप छान छान मावळे. तर चला गाईज तुम्हाला जाऊन दाखवतो. तर आम्ही इथं आलोय आणि इकडून मावळे घेतलेत. आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो कशात मावळे. चलो चलो पप्पा. तेव्हा किती सुंदर किल्ले मित्रांनो. कुंभारवाड्याला आलोय आम्ही आणि बघा इकडे चित्र. विचार की मूर्ती कितीला. महाराजांच्या मूर्त्या किती छान आहेत बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे माती घेण्यासाठी आणि इकडे बघा छोटी मंडळी पण आलेली आहेत माती घ्यायला. आणि आम्ही इकडे खोदतोय भरतोय माती. आता पटापट भर ना. तर आता माती भरतो आणि भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आम्ही माती घेऊन आलोय. इकडे बघा देवांश बुरुज बनवतोय. बुरुज आणि इकडे देवांशी माती चाळते. चाळ पाटापाटा. इकडं हा भेगा बुजवतोय. आणि हे बघा यांनी कसं गेट बनवलंय मस्त. आणि इकडे हा पायऱ्या बनवतोय बघा. 1 नंबर पायऱ्या. माती टाकायला टाकायची माती.
ते बघा आता पूर्ण किल्ला झाल्यावर दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहे. तर आता आपला किल्ला रेडी झालेला आहे थोडाफार. मग आता हे बघा, इथं आपला ईशान आहे, इथं आपली माती वाट टाकतोय, इथं फाले, इथं ऋषी सगळं हळूला पाणी टाकतोय. हे सगळे आलेले आहेत. इथं देवश्री आणि स्वरा आलेले आहेत. इथं सगळी चिल्लर पार्टी पण आलेली आहे. बघा मित्रांनो कसा ईशान टाकतोय माती. तर मित्रांनो आता फायनली किल्ला झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने आम्ही किल्ला बनवलेला आहे. इकडं अर्णव शेठ आता तळ्यामध्ये खडकवासला डॅममध्ये पाणी सोडत आहेत. आणि इकडं बघा मेन दरवाजा, तिकडं महाराजांचं आसन आणि तिकडं पाण्याचे टाके 2 आणि इकडं बुरुज आहे, टेळणी बुरुज. मित्रांनो अशा पद्धतीने आहे किल्ला. आता चित्र ठेवल्यावर आपण बघूयात कसं दिसतंय. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर गाईज आता आपला किल्ला बनवून झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कसं केलंय. तर इकडं आम्ही डॅम केलाय, खडकवासला डॅम. इथून आपण इकडं आलो तर आपण इकडे शेतकरी ठेवले. इकडे बघा, इकडे ते शेतकरी त्यांची शेती वगैरे करते. इकडे गाय म्हशी वगैरे ते त्यांचं खाते. आणि इकडं हा गहू वगैरे घेऊन चाललाय आणि परत आता याने आपलं पीक टाकलं. तर आता आपण इकडे आलो तर इकडे हे 3 जण इकडं कुस्तीची प्रॅक्टिस करतात. इकडं संबळवाला आणि ताशावाला आहे, तिकडं घोडा आणि हत्ती आहे आणि त्यांना 1-2 जण वारं मारायले. आणि इकडं गाईज आपली पहिली इकडं तोप टकमक टोक आहे, हा इकडून ढकलायचं. इकडं बघा एक तोप आहे. तर गाईज मी आता पुढे येतो. तर इकडं पहिलं तळं आणि इकडे एक मंदिर आहे, तिकडं हनुमानाचं हे. इकडं ढोलवाला पण येतो, आवाजात येतो आपला. इकडं आई भाजीवाली भाजी होती, हा मशाला चाललाय कुठे घेऊन. इकडं लोकांचे घर आहे आणि इकडं आपले महाराज आहेत. इकडे राजाराम महाराजांची समाधी आहे. इकडे हा तोप घेऊन थांबलाय आणि हे 2 जण महाराजांना मुजरा टाकतात. तर काही आता मी तुम्हाला किल्ल्याची माहिती दिली. तर आता माझ्या मावळे येतील आणि किल्ल्याबद्दल 2 शब्द बोलतील. तर काही हा आहे आपला पहिला मावळा, याचं नाव आहे श्री फाले. तर आता ह्यांनी इकडं किल्ल्याला जिकडं पण पायरी आहे ह्यांनी एकट्याने केली आहे, सगळ्या पायऱ्या आणि शेत सुद्धा. आता आहे आपला दुसरा मावळा या देवांश काळे. तर काहीच ह्यांनी हे चारी बाजूने तडबंदी ह्यांनी केली आहे, ह्यांनी आणि मी. तर हा आहे स्वराज लोकरे. ह्यांनी इकडं त्याला काय म्हणतात, बुरुज. ह्याने हा बुरुज केलेला आहे. ह्याचं नाव आहे स्वराज लोकरे. आता आहे ईशान, याने आम्हाला सगळीकडे माती चालून दिली आणि डॅम बनवायला मदत केली. तर हा आहे आपला यशराज, ह्यांनी तर सगळीकडेच मदत केली व्हिडिओ काढायला. तर काहीच सगळ्याच मावळ्यांनी किल्ला बनवायसाठी खूप मदत केली आहे. तर तुम्ही कॉमेंट करा की तुम्हाला किल्ला कसा वाटते. तर आता शेवटी आम्ही महाराजांसाठी जरा घोषणा देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर गाईज तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.